बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडत असेल की रोज रोज देवपूजा केल्याने काय फायदा होतो. वातावरणात अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात. एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा म्हणजे जी मनाची ऊर्जा असते ती. जर का घरामध्ये मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होते, वाद होणे, उदास वाटणे, एकमेकांसोबत बिघडणे, कुठलंही काम मनासारखं न घडणे, कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येणे अशा घटना वारंवार घडत राहतात. त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते. परंतु घरामध्ये मनामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असेल. घरातले वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी दैनंदिन देवपूजा हिंदूच्या प्रत्येक घरामध्ये झालीच पाहिजे. देवपूजेमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी मदत होते. त्यासाठी हिंदू धर्मामध्ये 2 वेळेस सकाळ आणि संध्याकाळ देवपूजा करण्याची पद्धत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाळ केली अथवा वाईट बोललं तर आपल्या शरीरामध्ये लगेचच बदल व्हायला सुरुवात होते. जसे की श्वासोच्छवास वाढणे, राग येणे, शरीराला कंप सुटणे. हे का घडतं तर समोरच्याने जे शब्द वापरले त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच होतो व आपले शरीर लगेच हार्मोन्समध्ये बदल करते. त्याचे परिणाम दिसायला लागतात. तसंच स्तोत्र मंत्रपठण करण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला दिवसभर जाणवतात. जसे की मन प्रसन्न राहणे. कुणी जरी आपल्या वाईट भाषा वापरली तरीही आपल्यावर त्या व्यक्तीच्या शब्दांचा कसलाही परिणाम न होणे, म्हणजे ते व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही, त्यामुळे कोणाशी वाद होत नाही. अशा कठीण परिस्थितीतही त्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण सकारात्मक संवाद साधतो. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असतं. हे तुम्ही सकाळी केलेल्या देवपूजा व स्तोत्र पठणाचे परिणाम असणार आहेत. त्यानंतर पुन्हा 12 तासाने आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची आहे. आणि जर कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून सामूहिक संध्यापूजा जर केली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दिसून येतील. कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक विचार येणार नाहीत. ते कुटुंब कायम आनंदी असेल यासाठी तुम्ही दैनंदिन देवपूजा करणे खूप गरजेचे आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही स्तोत्र मंत्र याची रचना आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, शास्त्रज्ञांनी खूप अभ्यास करून बनवलेली आहे. जसे की गायत्री मंत्र, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र. जर तुम्ही या स्तोत्राचं मंत्राचं पठण दररोज केलं तर तुमच्या शरीरातल्या अँटीबॉडीज ॲक्टिव्ह होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढ. यंत्री मंत्राचं पठण अतिशय स्वच्छ स्वरामध्ये केल्यास पोटापासून ते छाती, डोकं या ठिकाणी व्हायब्रेशन क्रिएट होतात, कंपन निर्माण होतात. त्या कंपनामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात. त्यामुळे तुम्ही कधीही आजारी न पडण्याचा फायदा तुम्हाला होतो. विचार करा, आपल्या पूर्वजांनी शरीरशास्त्र, मानसशास्त्राचा किती गाढा अभ्यास करून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. पण आपल्याला त्या माहीत नसल्या कारणामुळे, कुणीही न शिकवल्यामुळे आज त्या दुर्लक्षित आहेत अथवा त्या अंधश्रद्धा आहेत. तरी याचा तुम्ही 6 महिने दैनंदिन न चुकता स्तोत्र मंत्राचं पठण करून अनुभव घेऊ शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक हिंदूने आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा केलीच पाहिजे. प्रत्येक सण उत्सव हे अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरे करायला पाहिजेत. त्यामुळे लहान मुलांनाही हिंदू संस्कृतीची माहिती मिळेल व ते कधीही वाईट आचरण करणार नाहीत, चुकीचे वागणार नाहीत. जगात समर्थकापेक्षा विरोधक आणि अधिक असावेत, कारण समर्थक कमकुवत बनवतात तर विरोधक मजबूत. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. समस्या जीवनात विनाकारण येत नाहीत, त्याचं येणं एक संकेत आहे की आता जीवनात काही बदल आवश्यक आहेत. मातीचे मडके आणि मैत्रीची किंमत फक्त बनवणाऱ्यांनाच माहीत असती, तोडणाऱ्यांना नाही. गेलेले दिवस परत येत नाही आणि येणारे दिवस कसे ते येणार हे सांगता येत नाही. नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीच्या जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझेच आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये
याचीही काळजी तूच घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास, वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणू नका. त्यांना मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. नको त्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड लोकांपासून सावध व दूर राहा. अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा व सतर्क राहा. रामकृष्ण हरी.